सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 14 जुलै 2025 सोमवार दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली आहे. आषाढातील संकष्ट चतुर्थी आलेली आहे. चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी. बघा, खूप सोन्यासारखा दिवस आहे. या दिवशी शिवशंकरांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. त्याआधी आपल्या गणरायाची गणपती बाप्पाची आपल्याला सेवा करायची आहे. सर्वांनी या दिवशी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात सर्वांनी थोड्या थोड्या दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे. जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्ण नष्ट होईल आणि गणपती बाप्पांची तुमच्यावर भरभरून कृपा होणार आहे. दुर्वा या दिवशी तोडू शकता. असं नाही की आपण एकादशीला वगैरे तुळस तोडत नाही, तर दुर्वा आपण संकष्ट चतुर्थीला तोडायच्या नाही, असा कुठलाही नियम नाही. गणपती बाप्पाच्या सेवेसाठी किंवा आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकण्यासाठी तुम्ही ताज्या दुर्वा तोडू शकता. किमान 5-5 दुर्वा प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात जरूर टाकायचं आहे. गणपती बाप्पाला आपण नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. तुम्हाला काही त्रास असतील गणरायाला बोलून दाखवा आणि आंघोळीच्या पाण्यात फक्त 5-5 दुर्वा जरी टाकल्या ना चांगल्या, तरीही तुम्हाला सुंदर अनुभव येईल. गणपती बाप्पांची भरभरून कृपा होईल. आंघोळीचा हा उपाय प्रत्येकाने वेगवेगळा करायचा आहे. आईने जे पाणी घेतलं मुलांना तेच देऊ नका. प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात, म्हणून प्रत्येकाने अगदी लहान मुलांना जरी पाणी घेतलं, थोडं पाणी, तुमच्याकडं पाण्याचे काही प्रॉब्लेम असतील थोडं पाणी घ्या, पण वेगवेगळं पाणी घ्यायचं आहे आणि वेगवेगळ्या 5-5 दुर्वा टाकायच्या आहे. नंतर पाण्यातल्या त्या दुर्वा बाथरूम वगैरे मध्ये पडलेल्या असतील त्या काढून तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाकून दिल्या, काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आंघोळीचा हा उपाय उद्या संकष्ट चतुर्थीला न विसरता नक्की करा. चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे. गणपती बाप्पाच म्हणजे आपले श्री हरी विष्णू आहे. ब्रह्मा विष्णू महेश संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे आपला गणराय आहे. म्हणून उद्या हा उपाय नक्की करा. त्यानंतर महिलांनो, आपलं घरदार एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे. आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करायचं आहे. गणपती बाप्पांची सेवा करतो, आपलं घर प्रसन्न राहिलं तर बघा, घरातले व्यक्तीसुद्धा प्रसन्न मनाने आपल्या गणरायाची आपण सेवा करणार आहोत. गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतेच आणि असायलाच हवी. प्रत्येकाने गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करा किंवा गाईचं तुमच्याकडं दूध येत असेल, अगदी पुडीचं असेल महिलांनो, तरी पण थोडं तापवण्याच्या आधी काढून घ्यायचं आहे आणि चमच्याने गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. गणपती बाप्पाचा मंत्र जपत जपत गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. छान या दिवशी पूजा करायची आहे. तुमचं अथर्व शीर्ष पाठ असेल तर अथर्व शीर्ष पठण करत करत तुम्ही गणपती बाप्पाला अभिषेक घातला तरीही चालेल. खूप सुंदर अनुभव येईल. त्यानंतर आधी स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तांदळाची लहानशी रास करा किंवा दुर्वा असतील तुमच्याकडं हिरव्यागार. बघा, बाहेर इतकं सुंदर हिरवंगार वातावरण झालेलं आहे. दुर्वा सगळीकडं मिळून जातील तुम्हाला. तुम्ही फुलवाल्या दादाकडून विकत आणल्या तरीही चालेल. तुम्ही दुर्वांचं आसन केलं, अतिशय उत्तम. नाही दुर्वा तुमच्याकडे एवढा, तुम्ही तांदळाची रास केली आणि त्यावर बाप्पाला विराजमान केलं. दुसऱ्या दिवशी मंगळवारी ते तांदूळ गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपल्या डब्यात टाकून द्यायचे आहे. धनधान्याला वर्षभर तुम्हाला कमी पडणार नाही. गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जुडी उद्या स्वतःच्या हाताने बनवायची आहे. तुम्ही घरात 4 व्यक्ती असाल, 4ंनी मिळून 21च्या जुड्या बनवायच्या आहे. 21 दुर्वांची एक जुडी, अशा 4 जुड्या बनवा. प्रत्येकाने वेगवेगळी जुडी वाहिली तरीही चालेल. आता दुर्वा नसेल, किमान घरातल्या एका व्यक्तीने तरी 1 दुर्वांची जुडी, 21 दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला उद्या जरूर अर्पण करा. आता दुर्वांची जुडी काही लोक घेतात आणि बाप्पाला अशीच अर्पण करून देतात. असं करू नका. महिला असतील, माझे दादा असतील, दुर्वांची जुडी घ्यायची, उजव्या हातात घ्यायची आहे. तुम्हाला जी इच्छा असेल, गणपती बाप्पाला तर सगळंच माहीत आहे, पण आपलं मन तरी आपण कोणाकडं हलकं करायचं, तर आपल्या गणरायाकडं ती दुर्वांची जुडी उजव्या हातात घ्यायची आहे. तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. किमान 21 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः
मंत्र जपायचा आहे. दुर्वांच्या जुडीला आधी गणपती बाप्पाच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. नंतर दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू लावायचं आहे. महिला असतील स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावा. पुरुष दादा असतील स्वतःच्या कपाळी अष्टगंध किंवा कुंकू लावून मग आपण दुर्वांची जुडी गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहे. देठ बाप्पाकडे येईल अशा पद्धतीने दुर्वांची जुडी 21 दुर्वांची जुडी बाप्पाला अर्पण करायची आहे. लाल जास्वंद बघा शोधा मिळून जाईल. एक का होईना उद्या लाल जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. अष्टगंध वगैरे छान अशी सादर संगीत पंचोपचार गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. नाहीच जमलं सकाळी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे. नंतर संध्याकाळी त्याच गूळ खोबऱ्याचे महिलांनो तुम्ही मोदक बनवले तरीही चालेल. खूप सुंदर अनुभव येईल. गूळ खोबऱ्याने सुद्धा आपला गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतो. महिलांनो उद्या गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देवघरात न विसरता सकाळीच दाखवून द्यायचा आहे. नंतर तुम्ही रात्री संध्याकाळी त्याचे मोदक बनवा किंवा तोच नैवेद्य प्रसाद म्हणून तुम्ही सर्वांनी जरी खाल्ला तरीही चालेल. उद्या संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय 10:02 होणार आहे. आता बरेचसे लोक चंद्रोदय बघून उपवास सोडत असतात किंवा काही लोक संध्याकाळी गोळ्या औषधं घेण्यासाठी थोडं लवकर सुद्धा उपवास सोडतात. तुम्ही जरी उपवास सोडून घेतलेला असेल, उपवास सोडण्याच्या आधी संध्याकाळी गणपती बाप्पाची पुन्हा सेवा करायची आहे. पुन्हा 21 दुर्वांची जुडी अर्पण करा. दुर्वा असतील तर नक्की दोन्ही टायमाला दुर्वांची जुडी अर्पण करा. लाल जास्वंद अर्पण करा. हळदी कुंकू सर्व छान पूजा करायची आहे. पुन्हा काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवता आला, पुन्हा गूळ खोबऱ्याचाच नैवेद्य दाखवता आला किंवा तुम्ही मोदक बनवलेले असतील उकडीचे किंवा तळणीचे वगैरे तुम्हाला जे मोदक जमतील किंवा गूळ किसून घेतला महिलांनो आणि छोटे छोटे गुळाचे जरी तुम्ही 21 किंवा 11 मोदक बनवले आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला, त्या 4-5 दुर्वा त्या नैवेद्यावर अवश्य ठेवा. जेव्हा आपण भगवान श्री विष्णूंना नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण त्या नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवतो आणि जेव्हा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतो त्यावर किमान 5 दुर्वा तरी अवश्य ठेवा. तेव्हाच आपला गणपती बाप्पा नैवेद्य म्हणजे स्वीकार करत असतो. म्हणून असतील दुर्वा तर नक्की ही सेवा करा. सुंदर अनुभव यायला लागतील तुम्हाला. उपवास सोडण्याच्या आधी संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडण्याआधी चंद्राला नक्कीच नमस्कार करा. तुम्ही पाण्यात 2 चमचे दूध टाकून ते पाणी जरी चंद्राला अर्घ दिलं, जसं आपण सूर्यनारायणाला अर्घ देतो तशाच पद्धतीने तुम्ही चंद्र दिसला तर नक्की अर्घ द्या. नाही दिसला नमस्कार करा आणि बाप्पाची आरती वगैरे करून छान असा नैवेद्य दाखवून मग तुम्ही उपवास सोडायचा आहे. काही जण चंद्रोदय बघून उपवास सोडता, काही जण लवकर सोडता. तुम्ही जशा पद्धतीने संकष्ट चतुर्थीला करतात तशाच पद्धतीने उपवास सोडायचा आहे. उद्या महिलांनो एक सुंदर अनुभव देणारी तुम्हाला सेवा सांगत आहे. तुमच्याकडे जर जास्त दुर्वा असतीलच तुम्ही घेऊन या. बघा दुर्वा कुठं ना कुठं तुम्हाला फुलवाल्या दादाकडं वगैरे मिळून जाईल आणि बाहेर सुद्धा तुमच्याकडं गार्डन वगैरे असेल तिथून जरी तुम्ही दुर्वा आणल्या 108 दुर्वा तुम्हाला एखाद्या ताटलीत किंवा ताटलीत मोठ्या काढून घ्यायच्या आहे. चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. 108 दुर्वा काढायच्या आणि विराजमान व्हायचं आहे. गणपती बाप्पासमोर एक आसन घेऊन बसायचं आहे आणि बाप्पाला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः एक दुर्वा मंत्र बोलत तुम्हाला 108 वेळा गणपती बाप्पाचा मंत्र बोलत तुम्हाला ती दुर्वा अर्पण करायचा आहे. असं 108 दुर्वा तुम्हाला 108 वेळा गणपतीचा मंत्र बोलत त्या दुर्वा बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहे. बघा मुलांना कितीही अडीअडचणी असू द्या किंवा तुम्हाला घरात काही अडीअडचणी असतील तर ही 108 दुर्वांची सेवा उद्या सर्वांनी नक्की करा. विद्यार्थी करू शकता, महिला करू शकता, पुरुष दादा करू शकता. महिलांनो 4 दिवस वगैरे असतील तर तुम्ही ही सेवा टाळून द्या. माझ्या दादांनी केली ही सेवा, काही हरकत नाही. गणपती बाप्पाला सर्व प्रिय आहे. सर्वांनी सेवा करा. 108 दुर्वांची ही सेवा नक्की करा. अनुभव लगेच येईल तुम्हाला. कितीही संकटात असू द्या, संकट नक्कीच दूर होतील. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे. सर्व विघ्नातून तुम्हाला मार्ग नक्की
एका क्षणात मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल. 108 दुर्वा तुम्ही गणपती बाप्पाला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, नाहीतर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा. तुम्हाला जो मंत्र आवडतो ना गणपती बाप्पाचा, तुम्ही तो मंत्र बोलत बोलत गणपती बाप्पाला 108 दुर्वा अर्पण करायचा आहे. खूप सुंदर अनुभव येईल. कितीही संकटात असाल तुम्ही, जगातलं कितीही मोठं संकट असू द्या, गणपती बाप्पा एका क्षणात तुमचं संकट नक्कीच दूर करेल, तुम्हाला संकटमुक्त करेल. त्याचबरोबर महिलांनो, उद्या सकाळी संकष्ट चतुर्थीला बाप्पाची पूजा सेवा झाली की आपण जो नेहमी दररोजचा दिवा लावतो तो धुवून पुसून घ्यायचा आहे. तेलाचा लावत असाल दुहेरी वाट टाका, तुपाचा लावत असाल फुलवाट टाका. एक अखंड दिवा देवघरात गणपती बाप्पा समोर लावायचा आहे. दिव्यात तुम्हाला या 2 गोष्टी टाकायच्या आहे. काय करायचं आहे, 2 लवंग, तुम्हाला फुलाच्या 2 लवंग चांगल्या बघून घ्यायच्या, दिव्यात टाकायच्या आहे. आणि एक भीमसेन कापराचा तुकडा, साधा कापूर असेल, एखादी छोटीशी वडी जरी टाकली तुम्ही, त्या दिव्याखाली आसन द्यायचं आहे. फुलाच्या पाकळ्यांचं आसन द्या किंवा तांदळाची रास किंवा एखाद्या ताटलीवर तो दिवा ठेवा. दिव्याची छान गणपती बाप्पा समोर पूजा करायची आहे. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना गणपती बाप्पाला तुमची इच्छा बोलून घ्यायची आहे आणि मग दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. 4ही दिशांनी तुमच्या घरात सुख समृद्धी यायला लागेल आणि 4ही दिशांनी तुमच्या संपूर्ण कुटुंबाची गणपती बाप्पा रक्षण करणार आहे. असा हा रक्षण करता दिवा आहे, रक्षण कवच दिवा आहे. मुलाबाळांचं 4ही दिशांनी रक्षण व्हायला लागेल. गणपती बाप्पा समोर एक अखंड दिवा महिलांनो उद्या जरूर लावून द्या. बघा, जास्तीचं तेल तूप टाकून ठेवायचं आहे. दिवा भिजणार नाही याची काळजी घ्या. तुमची मनोकामना बोला. मुलांविषयी असू द्या, तुमच्याविषयी असू द्या, पतीविषयी, कुटुंबातील जी व्यक्ती काही त्रासात असेल त्यांच्यासाठी काही प्रार्थना तुम्हाला करायची असेल, गणपती बाप्पासमोर प्रार्थना करा आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. फक्त काळजी घ्या की दिवा भिजणार नाही आणि भिजलाच काही घाबरू नका. पुन्हा दिवा गणपती बाप्पाचं नामस्मरण करा आणि पुन्हा प्रज्वलित करून द्यायचा आहे. बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे. आषाढातील संकष्ट चतुर्थी खूप प्रभावी ठरत असते. हे उपाय नक्की करायचे आहे. उद्या सर्वांनी मंदिरात सुद्धा जायचं आहे. सर्वांनी जा. महादेवांचं मंदिर असेल आणि तिथंच गणपती बाप्पांची मूर्ती असेल, तुम्ही तिथंच जाऊन जरी तुम्ही सेवा केली, बघा मंदिर तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल गणपती बाप्पांचं, तिथं जाऊन सेवा करायची आहे. तुम्ही तीर्थक्षेत्री जात असाल, सोन्याहून पिवळा गणपती बाप्पाला बरोबर जाताना एखादं नारळ किंवा तुम्हाला मोदकांचा लाडूचा जो नैवेद्य गणपती बाप्पाला सर्व प्रिय आहे, गोडाधोडाचा सर्व नैवेद्य गणपती बाप्पाला मनोभावे जी व्यक्ती गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करते त्या व्यक्तीचं खरंच संकट लगेच दूर करते गणपती बाप्पा. आणि संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पा नक्कीच आपली सर्व इच्छा पूर्ण करत असतात. गणपती बाप्पाच्या मंदिरात जाताना आता तुमच्याकडं काहीच नैवेद्य नसेल, घाई गडबडीत असाल, गूळ खोबरं तरी एक छोटीशी सुक्या खोबऱ्याची वाटी घ्या महिलांनो. त्यात जेवढा गूळ बसेल ना तेवढा भरायचा आहे. बरोबर जाताना दुर्वा घेऊन जायचे आहे, लाल जास्वंद घेऊन जा, त्याचबरोबर गूळ खोबरं घेऊन जा, फुलं वगैरे. सादर संगीत आपल्याला गणपती बाप्पाची मंदिरात सुद्धा सेवा करायची आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य मंदिरात दाखवता आला तर नक्की दाखवा. एखादं नारळ अर्पण करा, फळं अर्पण करा, लाडू अर्पण करा, मोदक अर्पण करा. तिथं कोणी गरीब व्यक्ती असेल त्याला जरी तुम्ही काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दान करता आला, अतिशय उत्तम. गणपती बाप्पाची खूप तुमच्यावर कृपा होणार आहे. गणपतीच्या मंदिरात गेलास तुम्ही तर तिथं उंदीर मामा असतातच. काही ठिकाणी आपल्याला गणपतीच्या मूर्तीजवळ जाऊन गणपती बाप्पाच्या कानात सुद्धा आपली इच्छा सांगता येते. काही मंदिरांमध्ये गणपती बाप्पा जर म्हणजे लांब असतात, आपल्याला जाता येत नाही. ब्राह्मण वगैरेच आपली सेवा बाप्पापर्यंत पोहोचवत असतात, आपला नैवेद्य बाप्पापर्यंत पोहोचवत असतात. काही मंदिरांमध्ये आपण गणपती बाप्पाला हात वगैरे लावू शकतो. तर तुम्हाला जर गणपती बाप्पांच्या जवळ जाता आलं तर गणपतीच्या कानात गणपती बाप्पा
बाप्पांच्या कानात, हे शिवपुत्रा, हे गौरीपुत्रा, माझी इच्छा पूर्ण करा. हे शिवपुत्रा, हे गौरीपुत्रा, माझी इच्छा पूर्ण करा. आणि तुमची इच्छा गणपती बाप्पाच्या कानात सांगायची आहे. सोमवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि गौरीपुत्र हे शिवपुत्र गौरीपुत्र आहे. जी व्यक्ती संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गौरी मातेचं नाव घेऊन गणपती बाप्पाला हाक मारते, जी माऊली गणपती बाप्पाला गौरी मातेचं नाव घेऊन हाक मारते, ती माऊली म्हणजे मंदिरातून खाली हात येतच नाही. गणपती बाप्पा त्या माऊलीची सर्व इच्छा लगेच ताबडतोब पूर्ण करतात. म्हणून महिला असतील, पुरुष दादा, गणपतीच्या कानात तुम्हाला बोलता आलं तर नक्की हे शिवपुत्रा, हे गौरीपुत्रा, माझी इच्छा पूर्ण करा. आणि तुमची इच्छा सांगायची आहे. आता गणपतीच्या कानात नाही बोलता आला, उंदीर मामा तर असतातच, उंदीर मामांच्या कानात बोललात तुम्ही तरीही चालेल. लगेच गणपती बाप्पांपर्यंत तुमची इच्छा लगेच पोहोचणार आहे. उंदीर मामा लगेच तुमची इच्छा पूर्ण करतील. म्हणून सर्वांनी आपल्याला गणपतीच्या मंदिरात जरूर जायचं आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांची सेवा झाली की लगेच महादेवांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. महादेवांच्या शिवपिंडीवर छान असा अभिषेक घाला. साध्या पाण्याने जरी घातला ना, महादेव आहे, भोलेनाथ आहे, लगेच आपल्यावर प्रसन्न होता. साधं थंड पाणीसुद्धा खूप प्रिय आहे महादेवांना. अभिषेक घाला. नेलं असेल तुम्ही पंचामृत दूध तर दुधाने अभिषेक घाला. आधी पाण्याने स्वच्छ, नंतर दुधाने किंवा पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने. छान असं तुम्हाला महादेवांना बेलपत्र अर्पण करायचं आहे. पांढरी फुलं नेलेली असतील, जी फुलं नेलेली असतील महादेवांना अर्पण करा. पिवळी तुम्ही झेंडूची फुलं नेलेली असतील ती सुद्धा महादेवांना प्रिय आहे. उद्या गणपती बाप्पांना सुद्धा झेंडूची फुलं किंवा जास्वंदाचं फूल नक्की अर्पण करा. महादेवांची सेवा करा. उद्या महादेवांना अभिषेक घातलेलं तीर्थ थोडं का होईना घरी घेऊन या. आणि तुम्ही सर्वांनी जरी तीर्थ स्वरूप पिलं तरीही चालेल. जरी तुमचा उपवास असला ना संकष्ट चतुर्थीचा, तरी सुद्धा उद्या महादेवांना अभिषेक घातलेलं थोडंसं जलाधारीच्या इथून थोडं तीर्थ घरी घेऊन या आणि प्रत्येकाने थोडं थोडं तीर्थ प्यायचं आहे. महादेवांच्या शिवपिंडीवरील एखादं बेलपत्र जे हातात येईल, कोणी वाहिलं आहे ते पाहू नका. फक्त महादेवांच्या शिवपिंडीवरील जे बेलपत्र मिळेल ना ते घरी घेऊन यायचं आहे. आणि खरंच कुणाला त्रास असेल तुमच्या घरात, कुणाला कुठल्या कामात यश मिळत नसेल, कुठल्याही जगातलं कितीही मोठं संकट असू द्या, उद्या संकष्ट चतुर्थी आणि महादेवांची सेवा करणारा सोमवार सुद्धा आलेला आहे. उद्या शिवपिंडीवरून जे बेलपत्र हातात येईल ते घरी घेऊन यायचं आहे. आणि तुम्ही स्वतः जरी चावून प्रसाद स्वरूप खाल्लं तरीही चालेल. किंवा कुणाचं आरोग्य नीट नसेल, कुणाला काही त्रास असेल, या जगात असं कुणीच नाही की कुणाला त्रास नाही किंवा कोणाला चिंता नाही. प्रत्येकाला काही ना काही अडीअडचण असतेच. पण आपण या शुभ तिथींना जेव्हा सेवा करतो आपल्या देवी देवतांची, तर आपण खरोखर संकटमुक्त होत असतो. म्हणून महादेवांचं तीर्थ पण प्यायचं आहे आणि एखादं बेलपत्र मिळालं ते सुद्धा चावून खायचं आहे. खूप प्रभावशाली ठरेल. आरोग्य लाभेल, सर्व त्रास दूर होतील, सर्व चिंता दूर होईल आणि गणपती बाप्पांची भरभरून कृपा होणार आहे. महिलांनो, उद्या संध्याकाळी सहकुटुंब सहपरिवार आपल्या घरात कापूर आरती, गणपती बाप्पांची कापूर आरती सुद्धा करायची आहे. आणि थोडासा कापूर सुक्या खोबऱ्यावर सुद्धा जाळायचा आहे. संपूर्ण घरात तो कापूर फिरवायचा आहे. नंतर तो कापराचं भांडं तुमच्या मुख्य उंबरठ्यावर ठेवून दिलं. जसा जसा तो कापराचा आणि सुक्या खोबऱ्याचा धूर तुमच्या घरात पसरेल तसा तसा गणपती बाप्पा प्रसन्न होईल आणि तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे ती संपूर्णपणे नष्ट होईल. म्हणून कापूर आरती पण करा आणि अशा पद्धतीने कापूर सुद्धा जाळायचा आहे. उद्या सकाळी किंवा संध्याकाळी अथर्व शीर्षाची सेवा सर्वांनी करायची आहे. सहकुटुंब सहपरिवार आपल्या लेकरा बाळांकडून सुद्धा करून घ्या. एक वेळा तरी अथर्व शीर्ष जर अशा मोठ्या स्वरात आपल्याला बोलायचं आहे. एक वेळा गणपती स्तोत्र बोलायचं आहे. आपल्या वास्तूला पण ऐकलं गेलं पाहिजे. भिंतींना सुद्धा कान असता. वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. या शुभ तिथींना आपल्या देवी देवतांची सेवा आपण करतो तर आपल्या वास्तूला पण ऐकली गेली पाहिजे. उद्या अथर्व शीर्षाची सेवा करा, गणपती स्तोत्राची सेवा करा. जेवढी सेवा जमेल ना तेवढी नक्की करा. 11 वेळा अथर्व शीर्ष बोलता आलं तर अतिशय उत्तम.